मंडळी, मी प्राची तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। सो आज आम्ही आलो आहोत भायखळ्याच्या जिजामाता उद्यान या राणीच्या बागेमध्ये आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी बघायला मिळतील। सो माझ्या या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा। हे उद्यान मुंबईतील सर्वात जुने उद्यान आहे। पूर्वीच्या काळी व्हिक्टोरिया गार्डन म्हणून ओळखले जाईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ओपन असतं आणि हो, बुधवारी हे बंद राहतं। एंट्री केल्या टाकाऊतून टिकाऊ कसं बनवायचं याचं उत्तम उदाहरण दिसलं। तर तुम्हाला इथे एंट्री करायची असेल तर प्लास्टिकच्या बॉटलला बंदी आहे, कारण प्लास्टिक हे जितकं प्राण्यांसाठी धोकादायक आहे तितकंच माणसांसाठी सुद्धा आहे। सो आम्ही एंट्री करून निघालो राणीची बाग एन्जॉय करायला आणि तिकीट फक्त 50 रुपये। जे कोण नवीन लोक असतील त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। आपल्या या राणीच्या बागेत झाडे, झुडपे, लता आणि 100 ओलांडलेले अनेक वृक्षांचा खजिना आहे। 286 प्रजातींच्या 3213 वृक्षांचे आणि 853 वनस्पती आहे। सो मुंबईतली ही सर्वात मोठी बाग आहे। निसर्ग हे देवाने माणसासाठी विनामूल्य दिलेले एक सुंदर देणगी आहे। माणूस जन्माला येतो, जीवन जगतो आणि याच निसर्गात विलीन होतो। म्हणूनच या निसर्गाची काळजी तसेच प्राणीमात्रांची काळजी घेणे आणि त्यांचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे। अस्वल बघायला आलोय आणि बघूया की आपल्याला अस्वल दिसतंय का। एक्साइट आहोत, आम्हाला वाघ बघायचा आहे। चला तर बघूया आपल्याला तो दिसतोय का। जंगलाचा राजा सिंह जरी असला तरी वाघाचा रुबाब, राजविंटेपणा आणि सर्व माणसांना तो आकर्षित करत होता। त्याला पाहण्यासाठी खूप लोक आनंदी झाले होते। त्यानंतर आम्ही बिबट्या आणि कोल्हा बघायला गेलो, पण बिबट्यासाठी जी स्पेस ठेवली होती, जो एरिया होता तो फारच कमी होता। वाघासारखा मोठा एरिया त्याला नव्हता आणि बिचारा एकटाच पक्ष्यांकडे बघत बसला होता। हा राखाडी पोपट आहे, हा खूप जवळ आला आहे। कदाचित त्याला बाहेर पडायचं आहे। त्याच्यासाठी खास इथे झोपाळा सुद्धा केला आहे आणि मध्ये मिडलला त्यांचं खाद्य ठेवलं आहे। इथेही छोटीशी खारुताई आहे। कदाचित ती चुकून इथे आली असेल, कारण इथे सगळं पक्ष्यांचंच दिसतंय। तर इथे पोपटासारखे दिसणारे सैन्य मकाऊ म्हणून पक्षी आहेत, तर आपण ते बघूया। सेम टू सेम पोपटासारखे दिसत आहेत, पण ते पोपट नाहीये, थोडे आकाराने मोठे आहेत।
कासव आहे. कुठे गेले? कासव, कछवा, टॉर्टाई. अशा पद्धतीने आपल्या राणीबागेची सफर इथेच संपत आहे. काही प्राणी पक्षी झाडाझुडपात लपले होते, काही झोपले होते, त्यामुळे व्हिडिओ कॅप्चर करता नाही आला. सो आत्ता आम्ही निघत आहोत घरी जाण्यासाठी आणि आम्ही पोचलो आमच्या स्टेशनवर. सो तिथे आम्हाला काही लोक निषेध करताना दिसली. आणि कोणता निषेध हे तुम्हाला माहीत असेलच. काश्मीरमध्ये पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला झाला. माणुसकीला काळिंबा फासणारा हा दिवस आहे. हे जात पात धर्म कधी मिटणार, समानता कधी येणार, हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना.